10 ते 15 दिवस झाले इरेक्शन येत नाही, म्हणजे ताठरता येत नाही. असा एक फोन मला आला. तेव्हा मी त्यांना विचारलं, की इतर कोणते आजार आहेत का? तर नाही. वय किती? 38 वर्ष. त्यानंतर मी विचारलं, की तुमची झोप तर पूर्ण होते ना? त्यावर त्या व्यक्तीने उत्तर दिलं, की गेली 10 ते 15 दिवस झालं मी व्यवस्थित झोपलेलोच नाही. कारण माझा व्यवसाय जो आहे तो ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे. झोप खूप कमी होते. जेवणाच्या, झोपण्याच्या वेळा फिक्स नसतात. कामाचाही ताणतणाव अधिक असतो. त्यांची जर ही जीवनशैली बघितली, तर या जीवनशैलीमुळे त्यांना हा तात्पुरता त्रास होत आहे. त्यांनी जर ही जीवनशैली बदलली, तर त्यांच्या इरेक्शनमध्ये सुधारणा होणार आहे. इरेक्टाईल डिस्फंक्शन केव्हा म्हणायचं? जेव्हा हा त्रास तुम्हाला 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून होत असेल आणि गेल्या 6 महिन्यात जितक्या वेळा तुम्ही प्रयत्न केले, त्या प्रयत्नांमध्ये 70% पेक्षा अधिक वेळा तुम्हाला जर असा त्रास जाणवला असेल, तर त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणायचं. अदरवाईज तात्पुरत्या कारणास्तव आलेलं तुमचं पूर्ववत होऊ शकतं. जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. यासंबंधी आपली लाँग व्हिडिओ देखील आहेत. खाली एक लाँग व्हिडिओ दिलेला आहे. तो लाँग व्हिडिओ अवश्य पाहू शकता. इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ देखील इतरांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.